तर मॅचला सुरुवात झाली. जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल. मागच्या सामन्यामध्ये बामणडोंगरी टीमला पराभूत करत गोरसे संघ पुढे आला. जितेश राऊत साठी पहिला बॉल होता, लेंथ बॉल टाकला. पवन केने त्या ठिकाणी आहेत खरं तर पहिला चेंडू टाकला त्या ठिकाणी लेंथ बॉल. डॉट बॉलने सुरुवात केली या डाबाला पवन केने या गोलंदाजाने. टार्गेट सेट करायचा बोनकोड संघाला. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला गॅप मध्ये पॉइंट आणि गलीच्या मधून गॅप शोधला, बॉल झाला फरार. रन्स मधील 4 चौकार. तो त्या ठिकाणी पहिला बरोबर कट करताना हा बॉल निघाला त्या ठिकाणी गलीमधून बाहेर. 4 धावा आल्या. पुन्हा एकदा याही वेळेला आपण पहिला कमो पॉइंटला फटका, गतिमान फटका आहे आणि फिल्डर पोहोचले. क्या बात आहे. 100% कमिटमेंट किशोर मुकादमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. असं वाटलं एका क्षण हा बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, परंतु गोरसे संघ आहे हा संघ नुसताच इतका ताकदवान बलवान बनलेला नाहीये. या टीमचा बॉलिंग अटॅक, या टीमचा फिल्डिंग चा आपण पहिला खरं तर एफर्ट्स आणि त्याचवेळेला बॅटिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये दमदार योगदान संघाचं राहिलं. तर या संघाची नेहमी दहशत राहिली ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. तर एका बाजूला जितेश राऊत यावेळेला ओव्हर पिच गॅप मध्ये फटका निघाला, बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. 4 धावा. कव्हरला हा फटका पाहिला, अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगत बॉल निघाला त्या ठिकाणी बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक धमाका. 10 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. जितेश राऊत हा खेळाडू उत्तम लेदरचे हे खेळाडू दोन्ही पार्थ आणि जितेश. पॉपिंग क्रिजचा वापर, बॅकफुटला गेले, क्रिजच्या डेथचा वापर केला होता, भरपूर मागे आले होते त्या ठिकाणी. आपण पाहिलं ऑन साईडला हा जोरदार हिट करायचा होता, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला त्या ठिकाणी. सिंगल रन ऍड होईल बॅटिंग करताना भूमी 11 बोनकोडे संघाच्या खात्यामध्ये. 1 रन मात्र संघ पुढे चाला. टोटल धावसंख्या 11. आपल्या तर टेक्निकली परफेक्ट फटके खेळण्यामध्ये माहीर असताना पार्थ सेकंडला. स्टेप आउट झाले ते. हलकीशी कडागेत बॉल त्या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला, फेकी केलेली नाहीये. 1च रन कंट्रोल दाखवला स्वतःमध्ये फिल्डरने, परंतु 1 रन रोखता आली नाही. 1 रन मात्र या बॉलवरती मिळाली आणि एका रनच्या मदतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. चांगली सुरुवात झाली आहे भूमी 11 बोनकोडे संघाकडून. 12 धावा. बॉलिंग मार्क वरती मागच्या सामन्याचा हिरो, प्राऊड ऑफ भिवंडी, मस्त भावेश पवार. बघाशी म्हटलं खरं तर एक भरपूर वेगळं असणार टेनिस बॉल क्रिकेट मधलं. जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती निर्माण तेव्हा मात्र त्या परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता या भावेश पवार या खेळाडूमध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता तेव्हा तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळते. आणि असा प्रसिद्धी जेवतामध्ये असणारा खेळाडू. पहिला बॉल गतिमान चेंडू, लेंथ बॉल होता, टर्न होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहिला निघाला बॉल त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये. थोडा राईज झाला बॉल, आतमध्ये आणला चेंडूला. बॉल डिलिव्हर करताना पाहिला बॉल हवेमध्ये फेकतोय. यावेळेला बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच, टायमिंग प्रॉपर, फुटवर्कचा वापर, बॉल झाला हवाई सफर. मिड विकेट कावकर रिजनच्या मधून बॉल निघाला सीमा पार. पार्थ चंदन ब्रँडेड षटकार. कमालीची फलंदाजी करतो मैदानामध्ये त्या ठिकाणी खेळाडू पार्थ चंदन. यावेळेला आपण पहिला पॅडमध्ये टाकला बॉल, लाऊड हवी झाली होती, हाईट फॅक्टर. यस, लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र सिंगल ऍड होईल. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी बोनकोडे संघाच्या खात्यामध्ये
29 19 माप्यासह 19 धावफलकावरती आहेत. खरं तर आतापर्यंत धावसंख्या आपण जर पाहिली 19 वरती आले. 3 ओव्हरचा सामना किमान 30+ पुढे जावं लागेल या मॅच मध्ये आणि आता मध्ये चांगली सुरुवात मिळाली. स्टेप आउट झाले होते. शरीराचा भेद घेणारा हा बॉल बॉडीला एखादा ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा हाईट फॅक्टर त्या ठिकाणी पंच सांगतात. तर लेग बिफोर द विकेटसाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तुमचं डिरेक्शन बॉलचं इम्पॅक्ट आणि त्याच वेळेला हाईट फॅक्टर या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच मात्र पंच निर्णय देत असतात. आणि त्यामुळे पहिला हाईट फॅक्टर थोडा उसळी घेणारा बॉल त्यामुळे खेळाडू सुरक्षित घोषित केले. गुडघा टेकत फॉलिंग स्ट्रिपचा प्रयत्न होता. फॉलो केलं फलंदाजाला. वन्स अगेन डॉट बॉल. षटकार राहिला एक. त्यानंतर कमबॅक भावेश पवारचं देखील पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल असेल. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये पण जर पाहिली तब्बल बिनबाद 19. दोघांमध्ये चर्चा होते कशा पद्धतीने मोठं टार्गेट सेट करता येईल आणि ही चर्चा करावी लागते. दोन खेळाडूंना जेव्हा एखादा खेळाडू स्ट्राईक एंडला डॉट बॉल जास्त खेळत असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू त्याला जाऊन थोडंसं कानमंद देतो, मोटिवेट करतो. आणि ते जितेशला मात्र थोडंसं गाईड केलं त्या ठिकाणी. आणि त्यानंतरचा हा फटका शॉर्ट टर्म पूल केलाय. बॅकफुटला गेले. पूल करत असताना बॉलला पाडवलं स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमा पार षटकार. एंड इज वेल. 6 धावा. 25. मग अशी म्हटलं ही चर्चा फार महत्वाची असते आणि चर्चा केल्यानंतर मात्र आलेला हा फटका. कारण एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. कारण नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू पाहत होता बॉल कशा पद्धतीने निघतो बाहेर. त्यानंतर जितेशला योग्य मार्गदर्शन पार्थ चंदननं केलं आणि तदनंतर बॅकफुटला येत स्ट्रोकसाठी जागा बनवली. बॉलच्या लाईनमध्ये आले. पूल करताना प्रॉपर टायमिंग जितेशचा पाहिलं. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 25. मागच्या ओव्हरमध्ये 12, या ओव्हरमध्ये 13. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना भूमी 11 बोनकोडे संघाची धावसंख्या तब्बल 25. बघा 3 संघ असतील टॉप 4चे. त्या 3 संघांना मी इथे इन्व्हाइट करतोय. आपण रिपोर्टिंग करा. श्रीदत्त भातान, मित 11 श्रीदत्त भातान आणि त्याच वेळेला ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई, शिवांश ट्रान्सपोर्ट जर्मन कामोडे. बघा पुढचे 3 सामने हे 2 षटकांचे असतील. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली. कारण नाईटची स्पर्धा ही नाईटमध्ये संपन्न व्हायला हवी. मी मगाशी म्हटलं ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात झाली. 4 नंतर ब्रह्ममुहूर्त सुरू होतो जिथे ऑक्सिजन जास्त मिळतो. त्यामुळे म्हणून सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जात असतात. आणि इथे लॉफ केला बॉलला. स्वीट साऊंड टक साऊंड आलाय आणि बॉल निघाला वाडीस लॉंगाच्या डोक्यावरून. सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार. यस नक्कीच आक्रमण चाललंय मैदानामध्ये. बॅटिंग करत असताना आपण पाहताय भूमी 11 बोनकोडे संघ. आता मी एवढंच म्हणेन की मुंबईचा फेमस वडापाव आणि लोणावळ्याची फेमस चिकी आता बोनकोडे संघाची फलंदाजी मात्र यावेळेस मात्र कमबॅक झालाय. त्रिफळा उद्ध्वस्त. ना दांडा ना शेंडा. डायरेक्ट विकेट का ढुंडा. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी हेलिकॉप्टर मारायचा होता. 3ऱ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. इनट नंबर 3 परशुराम साठे 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू. अजून 4 बॉल बाकी आहेत. टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 31. बघा नेक्स्ट सेमीफायनल पहिला सेमीफायनल सामना असेल ग्रीष्मा 11 ACC मोठी जो विपक्ष मित 11 श्रीदत्त भातान. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. टॉप 4 मधला पहिला सेमीफायनल सामना असेल भातान विपक्ष मोठी जुई आणि दुसरा सामना असेल शिवांश ट्रान्सपोर्ट जर्मन कामोटे विपक्ष विनर टीम. हा दुसरा सेमीफायनल असेल. त्यामुळे मोठी जुई आणि भातान संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करायचा पहिल्या सत्रामध्ये
शेवटचे 4 बॉल फार निर्णायक आहेत. परशुराम साठे आणखीन एक आक्रमक खेळाडू, विध्वंसक स्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. कपिल केनेचं हे षटक. याही वेळेला आपण पाहिलं एक्सा कव्हरला क्लिअर केलंय. जबरदस्त टायमिंग. बॉल चालला मागे त्या ठिकाणी. वाडी स्ट्रॉंग आपला सीमा पार. चौकार 4 धाबा. समाज कार्यासाठी बॉल त्याच्यावरती आपण पाहिला प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला परशुराम साठेचा. इनफिल्डला क्लिअर करत असताना चौकार पाहायला मिळाला. रिव्हर्सचा प्रयत्न, लेफ्ट शॉट. क्या बात आहे, परफेक्ट टायमिंग. टाळ्या आणि शिट्यांचा कडकडाट झालाय या खेळाडूसाठी. सलगचा दुसरा चौकार होतोय बोनकोडे टीमसाठी. गाड्या सुटल्या, सुंदर लढत चालू झाली. होऊ शकता परंतु बैलगाडाचा शर्यत क्षेत्रामध्ये बैलगाडा चालवण्यासाठी तुम्हाला जिगर असावं लागतं. आणि हे खरं तर आपण पाहिलं ही क्लिप ओवळ्याच्या अड्ड्यावरची होती. प्रचंड फेमस झाली होती. सोन्या बैल आणि बकासूर बैल त्यांची विजयी ती खरं तर शर्यत आपण पाहिली. मध्यरात्र झाली आणि आपण पाहताय खरं तर आमचा संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स गेले पहिल्या रात्रीपासून सुदर्शन पाटील स्कोरिंग करताना पण त्यांना पाहिलं. आज अविनाश यांचा आवाज तुम्ही ऐकता. इथे हपाम जॅक आता पूल करत बॉलला परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. तो परशुराम साठेने मात्र इम्पॅक्ट टाकलाय. त्यांना संधी मिळाली. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 चौकार मारत मात्र वैयक्तिक 8 धावांचं योगदान. त्यानंतर लेग बायच्या सोबत आणखीन एक सिंगल ऍड झाली. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहता तब्बल 40 धावा. शेवटचा बॉल, लास्ट बॉल, टार्गेट सेट करायला बॉल असेल आणि समोर फलंदाज असतील त्या ठिकाणी जितेश राऊत. शेवटचा निर्णायक चेंडू पॉपिंग क्रीजच्या खोलात गेले, फिरून मारला बॉलला. फाईनलला फिल्डर आहे त्या ठिकाणी बॅकअप साठी. फर्स्ट अँड कंप्लीट सेकंडचा कॉल. 2 धावा घेऊन गेले. तिसरी होईल का? प्रयत्न केले. डिरेक्टची संधी. भावेश पवार नेमबाजीमध्ये निष्णात असणारा खेळाडू त्याने मात्र रनआउटचा शिकार केलाय. आणि इथं आपण पहिला 2 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या. 1 विकेट मिळाला गोरसाई टीमला. पहिल्या सत्रात समाप्तीनंतर बॅटिंग करताना त्या ठिकाणी भूमी 11 बोनकोडे 11 बोनकोडे संघाची धावसंख्या तब्बल 42 म्हणजे टार्गेट 18 बॉलमध्ये 43 सेट केलं. 14.33 पर ओव्हर मागे रिक्वायर्ड 100 राहील या मॅच मध्ये. एखादं इकॉनॉमिकल षटक बोनकोडे संघाकडून आलं तर या मॅच मध्ये मजा येईल. बस्ट आपल्या दोन्ही टीमला पण देऊया आणि त्या अगोदर भातान आणि मोटीजू टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करूया टॉस साठी. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस साठी. सामने पुढचे 3 सामने हे 2 षटकांचेच असतील याची नोंद घ्या. बघा दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर जर का कॅप्टन आले नाही आहेत तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. मोठीजू संघाचं कॅप्टन इथे आलेत धनेश कामोटकर आणि मी त्याच वेळेला भातान संघाचा कॅप्टन निलेश भोईर यांना इथे इन्व्हाइट करतो या पण टॉस साठी. चला लवकरात लवकर टॉस केला जाईल. फर्स्ट सेमीफायनल उपांत्य फेरीची पहिली लढत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पुढच्या मॅच मध्ये पण त्या अगोदर क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्हाला या मॅच मध्ये अनुभवायला मिळेल. 2 संघ आहेत आणि टार्गेट चेस करायचं तब्बल 43. तर या मॅच मध्ये A1 जोडी निघाली. A1 पवन केन आणि भावेश पवार. क्या बात आहे. जितका मोठा सामना तितक्याच मोठा संघर्ष करणारे हे खेळाडू आता निर्णायक मॅच मध्ये दोघेही मैदानामध्ये दाखल होतील. कारण हा सामना दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. जो जिंकेल तो मात्र श्री बापूजी देव चषक 2025 मध्ये बक्षीस पात्र होईल. त्यामुळे हा सामना जिंकत पुढच्या मॅच मध्ये कोणता संघ प्रवेश करेल यासाठी मात्र हा संघर्ष असेल. 18-43. चला कॅप्टन भातान चला आलेले आहेत. सामने पुढचे 2 षटकांचे असतील याची नोंद घ्या. 2-2 ओव्हरचे सामने राहतील. पुढचे 2 ओव्हरचे राहतील कारण वेळ आता भरपूर झाली. 4:30 वाजले. आपल्याकडे टाइम कमी आहे. यस आज लेट झालाय शेड्यूल त्यामुळे आयोजकांनी निर्णय घेतला. पुढच्या रन ग्राह्य देण्यात जाणार नाहीत मालिक कबीरचा. त्यामुळे चला बाईकसाठी हा शेवटचा सामना आहे या स्पर्धेतला जो मैदानामध्ये सुरू आहे. यानंतर पुढच्या सामन्यामधले पॉइंट्स हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे सामने 2 षटकांचे आम्ही ठेवले. चला टॉस करूया आपण. प्रतेश आणि त्यांच्याबरोबर आमचे अमय
दोन आयोजक असतील, टॉस केला जाईल त्यांच्या शुभ हस्ते. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे आपण संपन्न होताना पाहत आहे. अँड टॉस विन मोठी जी टीम. धनेश, निर्णय काय असेल तुमचा? पेंडिंग. येस, जो का असेल निर्णय लवकर घ्या, परंतु सामने लवकर सुरू करा, कारण या मॅच नंतर बऱ्याच घडामोडी घडतील. मोहसिन बलोच हा खरं तर नवी मुंबईचा एक सर्वगुण संपन्न खेळाडू आहे. तो पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय आणि समोर दोन विध्वंसक खेळाडू A1 पवन आणि त्यांच्या बरोबरीने प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. हे दोन खेळाडू, मी मगाशी म्हटलं, जितका मोठा संघर्ष, जितका मोठा सामना, तितकीच मोठी लढत देणारे हे कदा टक्कर देणारे खेळाडू आहेत. मागच्या मॅचमध्ये असं वाटलं देखील नव्हतं की गोडसाई संघ कमबॅक करेल, परंतु भावेश पवार ज्याने डोक्यावरती बर्फ ठेवला होता, अगदी शांत माइंडने मैदानाच्या आतमध्ये उभा होता, परिस्थितीला तो पाहत बसला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपले अस्त्र बाहेर काढले आणि कल्पेशवरती त्याने हल्ला बोल चढवला. बडा गणपती बाप्पा मोरया. महागुरु MD गडगे सर. तर पहिल्या ओव्हरसाठी मोहसिन बलोच आणि समोर असेल A1 पवन, नॉनस्ट्रायकिंगला भावेश पवार. चला सोनू पाटील, आपण देखील रेडा पुढच्या मॅचसाठी. नेक्स्ट मॅच शिवांश ट्रान्सपोर्ट, जयनवान कामोटे, अभिषेकजी दुबे सर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि विनर टीम. अशी लढत तुम्हाला सेकंड सेमीफायनलमध्ये पाहायला मिळेल. आणखीन एक मोठा सामना, कामोटे विपक्ष विनर टीम. तर पहिला बॉल असेल या ठिकाणी. पहिल्या ओव्हरमध्ये मोहसिन बलोच पहिला बॉल खेचून मारलाय या ठिकाणी ऑन साइडला. आक्रमक सुरुवात, वेलकम बाउंड्री. A1 पवनचा हा तडाखा, चौकार. आपण चॉईस करून ठेवा. पहिल्याच बॉलवरती चौकाराला 43 धावांचा पाठलाग करताना आता 17 चेंडूमध्ये 39चं समीकरण या मॅच मध्ये आहे. पवन आणि भावेशची जोडी फार महत्वाची राहिली या मॅच मध्ये. यावेळेला आपण मला पुण्याचा पूल करतापर्यंत आतली कडा घेतली, घाई झाली, रिस्क आणि विकेटची संधी, रन आउट. स्वप्नील नाईक याने मात्र प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला, कारण बेस अगोदर पडली होती आणि त्यानंतर त्याने स्टंप्स उचलला. परशुराम साठी होता आय थिंक त्या ठिकाणी. रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. पवन केने पहिला धक्का असेल या ठिकाणी गोरसाई बस संघाला. अरे कशाला 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 धावता धावता फुकाट तू. मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला झाला भूमी 11 बोनकोडे संघाला झालाय, कारण विकेट पवन केनेचा हा देखील फार महत्वाचा विकेट होता. मी मगाशी म्हटलं होतं हे दोन खेळाडू या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकतील, किंबहुना या संघातील प्रत्येक फलंदाज ते देखील आक्रमक आहेत. किशोर मुकादम बॉलिंग चांगली करतो, त्यापेक्षा चांगली बॅटिंग करतो. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना पाहिलं. त्याचमुळे आपण पहिला मैदानाकडे चालला. संदेश केणे आणखीन एक डाव्या हाताचा स्फोटक खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाला, त्या ठिकाणी सांघिक यश मिळालं फिल्डिंग करणाऱ्या बोनकोडे संघाला. मोहसिन बलोच मगाशी म्हटलं नवी मुंबईतला एक सर्वगुण संपन्न खेळाडू पहिल्याच ओव्हरमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना समोर संदेश. शेवटची रात्र, शेवटच्या रात्रीमधला खरं क्रिकेटचा थरार तुम्ही या ठिकाणी अनुभवताय, पाहताय. श्री बापू देवचषक 2025 दमदार पर्व, ज्यावर आहे तमाम कोपरोली वासियांना गर्व. अप्रतिम आयोजन आणि नियोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. पाडवती आला बॉल आणि पंचांचा इशारा काय येईल बघा. रनआउटची संधी होती, भावेशने रिस्क घेतली. लेग बाईटच्या स्वरूपात मात्र इथे सिंगल. यस रिव्ह्यू DRS अंपायर्स कॉल चेक केला जाईल. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. PTCचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या रात्रीपासून उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी सर्व्हिस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे चेक केलं तर आमचे गणेश बाविस्कर सर निर्णय पोहोचवतील तुमच्यापर्यंत. हा बॉल फेअर आहे की लिगल आहे, लिगल आहे की अनलिगल आहे हे पाहिलं जाईल. का तर योग्य अयोग्य, फेअर, लिगल योग्य बॉल असेल, इलिगल जर बिमार असेल वेस्टराईटच्या वर तर मात्र बिमार घोषित केलं जाईल. निर्णय जो येईल त्या निर्णयाचा सन्मान मात्र करतील दोन्ही संघ. नीरज राणावत सर खरं तर प्रचंड मेहनत, उद्या ऐरोलीची त्यांना डे स्पर्धा करायची.
डे नाईट बिजी शेड्यूल. चला निर्णय लवकर घ्या गणेश भावेशकर सर. पेंडिंग निर्णय चेक केलं जातं. टार्गेट 43 आहे, परंतु हे टार्गेट चेस करण्यासाठी एक मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये सेट करावी लागेल. किंवा एका खेळाडूला आक्रमक फलंदाजी करावी लागेल. डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लिगल बॉल कॉल पंचांच्या माध्यमातून. एक रन लेग बायच्या स्वरूपात मिळेल. सुटकेचा निश्वास घेतला त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या बोनकोडे संघाने. एक एक बॉल फार महत्वाचा राहील या सामन्यामध्ये. भावेश पवारसाठी ओव्हर पिच. फिल्डर आहे त्या ठिकाणी घाई केली संदेशने. लेसी क्रिकेट. खरं तर फिल्डर त्या ठिकाणी थोडासा ऍक्टिव्ह नव्हता. जर दक्ष असता सतर्क असता तर कदाचित या ठिकाणी आणखीन एक रनआउटचा विकेट मिळाला असता. परंतु इथे नियतला हे कदाचित मान्य नव्हतं. संदेश माघारी फिरला. अक्षरशः ब्रेक लावला त्याने. त्या ठिकाणी पुन्हा एकदा मागे निघाला. कोणतीही रन नाही. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. मोहसिन बलोचांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल चौकारानंतर मात्र कमबॅक शांत ठेवलं त्या ठिकाणी. गुडघा टेकत या ठिकाणी हा फटका फार काळ शांत राहिला. भावेश पवार संत नाहीये त्याने सांगितलंय. अगदी खेचून मारा बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवला. सीमा पार षटकार. त्याची कमतरता भासते नाही या टीमला. अशी कामगिरी मात्र बाकी खेळाडूंनी केली. हे फार महत्वाचं आहे. नेक्स्ट मॅच असेल मोठी जो विपक्ष भारतान. पहिला सेमीफायनल त्यानंतर दुसरा सेमीफायनल असेल. विनर टीम विपक्ष कामोठे. षटकार आला. धावसंख्या आपण जर पहिली धाव फक्त 11. 43चा टार्गेट. मी मगाशी म्हटलं प्रतिषटक 14.33. एक ओव्हर मात्र सामन्याला कलाटणी देऊन जाऊ शकते. जर भावेश पवारने आक्रमक बॅटिंग केली तर मात्र सामना झटपट फिनिश होईल. तर एका बाजूला एखादा इकॉनॉमिकल फिगर षटक आलं तर मात्र सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल आणि या मॅच मध्ये एखादा उलटफेर होऊ शकतो. 13 बॉल मध्ये आता 32 धावा हे कॅल्क्युलेशन आहे. मोहसिन बलोचचा पॉवर प्ले मधला शेवटचा बॉल. रिव्हर्सचा प्रयत्न. लाऊड अपील झाले. भरपूर अपील. का तर आपण पहिला सुरुवातीला बॅट ग्राउंडिंग झाली विकेटमध्ये भरपूर वेगाने. त्याचा आवाज इथपर्यंत आला. परंतु विकेट भावेश पवारचा हवा आहे त्यामुळे प्रत्येकाने अपील केलं होतं जोरदार. प्रत्येकाने मात्र जोर लावला होता. अपिलामध्ये उत्साह जास्त होता. आत्मविश्वास कमी आणि पंचांकडून अतिशय योग्य निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 11 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. मॅडी 11 धावा स्कोर कार्ड मध्ये आल्या. अजूनही 12 बॉलमध्ये विजयासाठी आता 32 समीकरण. आस्किंग रन रेट थोडासा वाढलाय. 12 मध्ये 32 म्हणजे किमान 5 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये गोरसई ब संघाला. पर ओव्हर 16.00. मागचा सामना वामन डोंगरे आणि गोरसई काय सामना झाला. शेवटच्या क्षणापर्यंत भावेश उभा राहिला आणि सामना फिनिश करूनच मैदानाच्या बाहेर आला. वेल फिनिशर ती भूमिका त्याने साकारली आपल्या संघासाठी. सेकंड ओव्हरसाठी आता विघ्नेश पाटील आलाय संघनायक या टीमचा. त्याच्यावरती मोठी जबाबदारी या मॅच मध्ये. हे षटक देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे जे षटक मागचं मोहसिन बलोचनं हाताळलं होतं. प्रत्येक ओव्हरला मात्र विशेष महत्वाचं दिलं जाईल कारण समोर गोडसे ब संघ आहे. एखादी संधी जर तुम्ही या संघाला द्याल त्या संधी सोनं करतील असे हे सर्व खेळाडू. मानमित गोल्डन आर्म असं म्हणतात. काय तर भावेश पवारला तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्याच्या बरोबरने आपण पहिला स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असेल मेघनाथ केणे. मापे असावे मेघनाथ केणे त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला. 12-32चं समीकरण. राईट टर्म ओव्हर द स्टम्प्स. पहिला बॉल. पुन्हा एकदा या ठिकाणी फ्लिक करायचं होतं बॉलला. पॅट लाईनचा चेंडू वेगवान थ्रो झाला. थ्रो ॲक्युरेट झाला असता तर कदाचित संधी निर्माण झाली असती. संधी होती. लेग बाईट्सच्या स्वरूपात आणखीन एक रन ऍड होईल. 11 बॉल 31 समीकरण या मॅच मध्ये आलंय. मॅच ऑन आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे कारण भावेश पवार मैदानामध्ये उभा आहे. जरी चेंडू आणि धावमधला अंतर जास्त असलं तरी अंतर कमी करायला वेळ जास्त लागणार नाही भावेशला. पण एका बाजूला जर का भावेश पवारचा विकेट मिळाला तर मात्र आणखी मजा नाही या मॅच मध्ये. 11-31 समीकरण. आता रंगात आली ही मॅच. डेफिनेटली अतिशय रंगामध्ये आली ही मॅच. या सामन्यामध्ये कोण जिंकणार याची चर्चा आता प्रेक्षकांमध्ये सुरू झाली आहे. गोरसई ब की एका बाजूला भूमी 11 बोनकोडे हा संघ पुढे जाईल. 11 बॉल 31 समीकरण. समोर आपण पाहता पुन्हा भावेश पवार स्ट्रायकिंग एंडला. फील्ड पोझिशन आपण पाहिली भावेश पवारसाठी अगदी
डीप मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक फेडर उभा केला. त्याच पहिला खरं तर डीपेक्सचा कव्हरला एक फेडर उभा केला भावेश पवारसाठी. यावेळेला देखील गतीमध्ये आपण जर पाहिलं आज आणखीन वाढ झाली, गती प्रचंड वाढवली विघ्नेशने, भरपूर वेगाने बॉल टाकलाय. या खरं तर मैदानामध्ये आपण जर पाहिलं जे गतिमान गोलंदाज ते मात्र प्रभावित राहिले, कारण शॉर्ट विकेट आहे, त्याचा फायदा मात्र झाला गोलंदाजांना. आता 10 मध्ये 31 धावा. मी मगाशी म्हटलं 5 षटकार तुम्हाला आता या सामन्यामध्ये घ्यावं लागतील. 10 बॉल 31, मॅच ऑन आहे. समोर भावेश विकेट हवा आहे, फिल्डिंग करणारा बोनकोडे संघाला, पण एका बाजूला कमीत कमी धावा खर्च केल्या ओव्हरमध्ये, तरी दबाव वाढेल. हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, जल्लोष सेलिब्रेशन तुम्ही पाहताय बोनकोडे संघाच्या खेम्यामध्ये. आनंदाचं वातावरण, विकेट मिळालाय भावेश पवारचा. कहाणी में ट्विस्ट. 9 बॉल 31. आता रंगात आली ही मॅच, आता रंगात आली ही मॅच. माडीला ही लाईन पूर्ण करण्याची. त्यांनी मगाशी सांगितलं रंगात आली मॅच, परंतु फिल्डरने घेतली कॅच, हा खरं तर सेंटेन्स राहिला होता. म्हणजे इथे आपण पाहिला विकेट किपरने अफलातून झेल टिपला भावेशचा. त्यानंतर मैदानाकडे चाललाय किशोर मुकादम. 9 बॉल विजयासाठी आता 31चं समीकरण. परशुराम साठे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, स्वप्नील नाईक या मॅच मध्ये दिसत नाहीयेत. परशुराम साठे विकेट किपर आपण त्यांना पाहताय, चांगला झेल टिपला त्या ठिकाणी. 9 चेंडूमध्ये 31 धावा. हे 3 बॉल देखील फार महत्वाचे आहेत. इथे जर का एका दुसरा मोठा फटका आला तरी हा मॅच बॅलन्स राहील, हा सामना बॅलन्स तुम्हाला होताना पाहायला मिळेल. विघ्नेशचं षटक. याही वेळेला आपण पाहिला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, आणि इथे आपण पाहिला अंगाला स्पर्श करून त्या ठिकाणी शरीराला वेधून मात्र बॉल निघाला. शॉर्ट थर्ड मॅनला लेग बायच्या स्वरूपात सिंगल डबल आली तरी चालेल, परंतु मोठा फटक्यांपासून वंचित ठेवायचा आहे या ठिकाणी फलंदाजांना. हाच अप्रोच मात्र गोलंदाजांनी दाखवला. आता 8 बॉल 30 धावा, 5 षटकार घ्यावे लागतील या मॅच मध्ये विजयासाठी. खरं तर अनमिक अँड मिथ 11 जय बजरंग गोरसई बी टीमला. मेघनाथ केनेकडे क्षमता आहे, त्या कॅलिबरचा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला आलाय. विघ्नेशने मात्र एखादा खराब पाऊल टाकण्या अगोदर माघार घेतली बरी. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होईल. पंचांचा इशारा डेड बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 8 चेंडूमध्ये 30 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये मोहसिन बलोचने 11 दिल्या. या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्या फक्त 2. याही वेळेला आपण पाहिला लेंथ बॉल राईस झाला, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय, आणि इथे आपण पाहता डॉट बॉल निर्धाव चेंडू. क्या बात आहे, ग्रेट कमबॅक. 7 बॉल विजयासाठी आता 30 रनचं समीकरण. बघा मोठीजी संघाचे सर्व खेळाडू, कॅप्टन तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठासमोर या. धनेश कामोटकर तुम्हाला इन्व्हाइट करतात. सर्व खेळाडू आपण मंचासमोर या. 7 बॉल 30. इथे लेट कट सिंगल चालेल, पण मोठा फटका येऊ देणार नाही. इथे मात्र याच अप्रोच दाखवला गोलंदाजाने. ग्रेट कमबॅक, एकदा जोरदार डाव विघ्नेशसाठी. या ओव्हर मध्ये विघ्नेश धावा खर्च केल्या फक्त 3. लिगल 1 रन खर्च केले, 2 लेग बाईज, 1 विकेटला मिळाला भावेशचा. आता मॅच ऑन आहे. 6 बॉल 29. यस बघा, खरं तर पॉपिंग क्रीज थोडीशी अदृश्य झाली, ती स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे आयोजक त्यानंतर आपण मार्किंग करून घ्या लगेच हा सामना संपला की, कारण डिसिजन देण्यामध्ये थोड्याशा अडचणी येतात पंचांना. त्यामुळे प्लीज व्हाईट पावडर आपल्या भाषेमध्ये फक्की आपण त्याला म्हणतो ते घेऊन जा. मॅच संपली की या 5 गोष्टी फार गरजेच्या. पंचांना देखील डोळ्यात तेल घालून मात्र एक निर्णय द्यावा लागतो. चला आपण मॅच कडे जाऊया. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 29. पार्थ चंदन ज्याने आजची रात्र गाजवली बॅटिंगच्या जोरावरती, बॉलिंग देखील चांगली केली, त्याच्या हातामध्ये या सामन्याचं भविष्य सोपवलंय. बोनकोडे की गोरसई बी, याचं उत्तर तुम्हाला या ओव्हर मध्ये मिळेल. समोर मेघनाथ केने, आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग त्यांना साकारायचे, आणि इथे पहिला बॉल डॉट टाकलाय. निर्धाव चेंडू आला तर 5 बॉल 29. डू ऑर डाय. प्रत्येक बॉलवरती आक्रमणच करावं लागेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी मेघनाथ केनेला. 5-29. पहिला आलाय, अजून 4 मारायचे आहेत. लॉफ केला बॉलला, वारिस लॉंगरला क्लिअर करत बॉल निघाला सीमा पार. षटकार.
पार्थला एक लिगल बॉल टाकायचा, कमी दाबा खर्च करायचा. दुसऱ्या बाजूला प्रत्येक बॉल वरती षटकार आणि इथे बॉल मात्र चालला, लेग लँस केला, निघाला डायरेक्ट मागे, फिल्डर पोहोचले, लॉंग चेस. क्या बात आहे, कमालीचे एफर्ट्स सोनू बोलच यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. दोनच धाबा आल्या. आता मॅच जर आपण पाहिली, शेवटचे 3 बॉल विजयासाठी 21चं समीकरण. क्या बात आहे. भूमी 11 बोनकोडे संघाचं कौतुक करावं लागेल. अखरच्या रात्रीमध्ये बलाढ्य संघाने पराभूत कर मात्र हा संघ पुढे आला. आता हा सामना कोण जिंकणार? 3-21 पार्थ चंदन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. याही वेळेला आपण पाहिला थोडा टॉस केला बॉलला. लेदरचा खेळाडू आहे आणि लेदर सारखी त्याची ऍक्शन आहे. कमी पावलांचा रनअप मधून शोल्डर त्याचे मजबूत आहेत. बॉल रिलीज करताना मात्र प्रचंड वेग धारण करतोय. आता 2 बॉल 21 अवपोचायचा शिल्लक राहिले. लास्ट क्षणाला मात्र ब्लास्ट हा फटका आलाय, पण इथे मात्र पराभवाचा अंतर कमी करणार हा फटका राहील. चांगलं टायमिंग होतं मेघनाथचं. आता 1 बॉल विजयासाठी 15 रनचं समीकरण. शेवटचा बॉल आणि 4था संघ आजच्या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये तुम्हाला या बॉल नंतर क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. तो संघ कोणता असेल याची आपण घोषणा आता लगेच करणार आहोत. कमालीचं कमबॅक आजची रात्र राहिली. खरं आपण पाहिलं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण घोषणा करूया. भूमी 11 बोनकोडे संघाची हा सामना जिंकत बलाढ्य गोरसाई बी टीमला पराभूत करत या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय होते 4था संघ भूमी 11 बोनकोडे. क्या बात आहे. अभिनंदन बोनकोडे संघ. हार्ड लक गोरसाई टीम. मोठा उलटफेर केला या सामन्यामध्ये बोनकोडे संघाने. नेक्स्ट सेमीफायनल असेल पुढचा सामना दुसरा, तो म्हणजे शिवांश ट्रान्सपोर्ट जर्मन कामोटे विपक्ष भूमी 11 बोनकोडे. चला आपण आयोजक